नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर छान अशी मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली आहे. तर दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉकने नाही, त्याआधी भरपूर कामाने सुरुवात झाली आहे. तर थोडंसं बॅक जाऊन दाखवते मी. तर आदल्या दिवशी ना मी इथे ना जसं डाळ तांदूळ आपण भिजत घालतो तसं सेम पद्धतीने मी इथे ना 3 वाटी रवा आणि 1 वाटी उडीद डाळ इथे भिजत घातले होते. तर मी आता डाएट करते त्यामुळे ना राईस पूर्णपणे बंद केलेला आहे. म्हटलं आता आपण वेगळं काहीतरी इडली बनवूया, म्हणजे कसं मुलांना आहे ना थोडं काहीतरी नवीन चेंजेस हवे असतात, जे खायला देखील पौष्टिक असेल आणि त्यांना देखील आवडेल. तर मी आहे ना जसं आपण इडलीचं बॅटर करतो ना सेम तसं मी भिजत घातलं, मिक्सरला वाटून घेतलं आणि बघा रात्रभर मी इथे फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं आणि मस्त अगदी छान बॅटर रेडी झालेलं आहे. तर इथे आहे ना सकाळी लवकरच मुलं उठलेले 7:00-7:30ला. तर इथे दोघंही उठले आणि बघा बहीण भावांचं प्रेम. तर इथे आहे ना मुलं खेळत होते तोपर्यंत मी लगेचच इडली लावून घेतली आणि आता इडली लावून घेतली ना की साईड बाय इथे सांबार देखील केलं होतं. आता जरी इडली आणि सांबार जरी असेल तरी माझ्या डाएटमध्ये चपाती भाजी हे आहे, कारण की एकदा सकाळी जेवल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेवणार आहे, त्यामुळे मी पूर्ण जेवण करते. आता हे बघा शेवगा आहे ना मी डायरेक्ट आहे ना पटकन सांबार आहे ना कुकरमध्ये लावला होता. तर शेवगा जास्त ओव्हर कुक होऊ नये म्हणून मी असं इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं ठेवलं होतं. तर मस्तपैकी छान इथे सांबार रेडी झालं होतं आणि मग मी इथे कुक झालेला शेवगा देखील त्यात टाकला. तर इथे बघा सकाळची एवढी धावपळ असते, तर आधी मी श्रीशाला मस्तपैकी छान इडली सांबार दिलं. स्वरूपला नको होतं, तो बोलला मला भूक नाही आहे मम्मा, तिला दिलं आणि लगेचच मी इथे वॉकिंगला गेली. तर अशी होती माझी दिवसाची सुरुवात. आता वॉकिंगला गेल्यामुळे अगदी फ्रेश वाटतं आणि सकाळी 8:30 ते 9:30 या दरम्यान गेलं ना तर मस्तपैकी छान आहे बघा, सकाळचं छान असं कवळं ऊन देखील लागतं. तर लगेचच आवरून मी पटकन मग घरी गेली, कारण का मी घरी गेल्यानंतर मुलं देखील थोडा वेळ खाली येतात. तर मी जशी गेली तर श्रीशा बघा पटकन पळत आली, जरी मम्मा पप्पा जरा वेळ जरी घरात नसेल ना तर कशी पटकन आली. मी नंतर माझं आवरलं, मुलांसाठी डोसा बनवला होता आणि हे माझं होतं आजचं जेवण. तर हे बघा मम्माच्या ताटात खाण्यामध्ये एवढा आनंद भेटतो ना, तरी जरी तिला सेपरेट दिलं तरी येणार आणि थोडंसं खाणार. तर बघा इडल्या किती छान आणि सॉफ्ट झाल्या होत्या मस्तपैकी, असं वाटतही नाही, मुलांना समजूनही आलं नाही की मी मम्मानी आज रव्याचे इडले बनवले आहेत. तर मस्तपैकी छान इडली सांबार खाल्लं, त्याचबरोबर चपाती आणि स्वरूपच्या टिफिनसाठी त्याला आवडीचे त्याचे डोसे देखील बनवले होते आणि सोबतच त्याला छोटंसं म्हणजे इथे थोडी चिक्की देखील दिली होती. पटकन त्याचं आवरलं स्कूलचं आणि त्याला खाली घेऊन गेली. तर व्हॅन यायला थोडा वेळ होता म्हणून मी आधीच सायकल घेऊन गेली होती. म्हटलं थोडा वेळ जरा खेळेल आणि तेवढ्यातच एक 10-15 मिनटामध्ये व्हॅन आली आणि स्कूलला गेला. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला शेअर